मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. या प्लॉटचा बराचसा माल निघून गेलेला आहे, बराचसा माल मी तोडलेला आहे. याच्यात 2-3 माल गेलेले ऑलरेडी मार्केटला आणि अजूनही फुलं आहेत. फुलं पाहतोय आपण. शेंगा देखील आहेत. शेंगा पण दाखवा जरा. पुष्कळ शेंगा याच्यात तुटलेल्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या शेंगा मी स्वतः तोडलेल्या आहेत. तर रेट कमी झालेत. मार्चमध्ये रेट कमी असतात, असू देत. 20 रुपये ते 32-35 रुपये रेट सध्या मार्केटच्या हिशोबाने चालू आहे. बऱ्याच ठिकाणी जिथं आवक जास्त आहे त्या ठिकाणी 20 रुपये रेट चालू आहे आणि ज्या ठिकाणी आवक कमी आहे त्या ठिकाणी 30-35 रुपये रेट भेटतोय मार्केटमध्ये. तर या महिन्यामध्ये खास करून मार्चमध्ये बऱ्याच जणांचे मला फोन आलेत की या महिन्यामध्ये आम्ही आता उन्हाळ्यामध्ये लागवड करू का, नवीन लागवड करायची असेल तर ते म्हणतात की लागवड करायची का. तर मी सल्ला असा देईल की जर तुमच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर तुम्ही लागवड करू शकता या महिन्यातसुद्धा. पाणी जर नसेल तर उन्हाळ्यात लागवड करू नका, स्पष्ट सांगतोय. पाणी नसेल तर उन्हाळ्यात लागवड करू नका. डायरेक्ट मे एंड नंतर जूनमध्ये लागवड करा, जेव्हा पाऊस चालू होईल. पहिला जो पाऊस होतो त्या पावसानंतर लागवड करा. आणि ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध असेल त्यांनी मार्चमध्ये लागवड करा, मेमध्ये लागवड करा. मार्च, एप्रिल, मे या तिन्ही महिन्यात तुम्ही उन्हाळा असला तरी तुम्ही लागवड करू शकता. पाणी असलं पाहिजे फक्त. याचा फायदा असा होतो, याचे 2 फायदे होतात. 2 फायदेमध्ये असे होतात की जूनमध्ये खूप जास्त पाऊस पडला तर आपले झाडं मार्चमध्ये असतील किंवा एप्रिलमधले असतील, 2-3 महिने झाडं असतील अंदाजे, त्यामुळे ते झाडं तग धरून राहतील जूनमध्ये खूप जास्त पाऊस झाला तर. आणि ज्या लोकांनी जूनमध्ये लागवड केली, नवीन लागवड केली, एक तर त्याचे बियाणं जास्त पावसामुळे ते कुजून जातील किंवा नवीन रोपं आले असतील ते मरून जातील जास्त पाऊस जर झाला तर. जसं मागच्या वर्षी झाला होता, खूप म्हणजे 8-10 दिवस कंटिन्यूस पाऊस चालू होता. तर अशा ठिकाणी झाडाची मर होणार नाही जर तुम्ही आज या उन्हाळ्यामध्ये लागवड केली तर. पाणी असायला पाहिजे फक्त, तो एक फायदा होईल. दुसरा फायदा असा होईल की ज्यांची मार्च, एप्रिल, मे मध्ये लागवड आहे त्यांचा माल तेव्हा चालू होईल जेव्हा जूनमध्ये लोकांची लागवड असेल, तेव्हा चालू होणार. पण 2-3 महिन्यांनी झाडं ही मोठी असणार आहेत. यांची खोड हे मजबूत झालेलं असणार आहे. बघा कशी फुलं लागले, फुलं पण चालू आहेत, माल पण चालू आहेत. दोन्ही गोष्टी हा कंटिन्यूस माल आपण याला ठेवणार आहोत. आणि यांना आता जरी रेट कमी असला तरी या प्लॉटमध्ये मी मे जूनमध्ये यांना चांगला रेट मिळवून देणार आहे. याच प्लॉटला एप्रिलमध्ये फुलं असतील, मे जूनमध्ये माल तयार होईल. पाऊस जरी पडला तरी माल पडणार नाही, माल फुलं गळतील पण माल तसंच राहणार आहे. तर त्यांना जूनमधला असं मी बाहेर पकडून देणार या ठिकाणी. आज त्यांना कमी माल रेट कमी भेटतो पण जूनमधला यांना चांगला रेट मी या प्लॉटला मिळवून देणार आहे. असो, तो वेगळा विषय आहे. पण नवीन लागवड करण्यासाठी हा सल्ला असेल की पाणी असेल तर या महिन्यात लागवड करा, मार्चमध्ये करा, एप्रिलमध्ये करा, मेमध्ये करा. नसेल तर मग डायरेक्ट जूनमध्ये लागवड करा, एवढं सांगेल. अजून रेट कमी झाला म्हणून नाराज होऊ नका. रेट मार्चमध्ये कमीच असतात. मे जूनचा बहार पकडायचा प्रयत्न करा. मे जूनमध्ये तुम्हाला चांगला रेट मिळेल. 15 मे नंतर जनरल रेट वाढतात. तर जूनमध्ये आपला माल तयार असायला हवा. ॲटलिस्ट अशा साईजचा आपला मार्चपर्यंत, मेमध्ये असला माल असायला हवा आहे मेमध्ये, जेणेकरून पुढच्या 10-15 दिवसात हा माल तयार होईल. अशा पद्धतीचा माल तयार होईल. हा जो माल दिसतोय हा मे किंवा मेच्या 15 मेच्या असा माल आपला तयार असायला हवा आहे, जेणेकरून हा माल जूनमध्ये जाईल. आणि जूनमध्ये रेट चांगले असतात, पावसाळ्यामध्ये रेट चांगले असतात. त्यामुळे असा माल तयार करायचं नियोजन करा. असा माल कसा तयार करावा मी एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. याच्यासाठी आपण ज्यांना वाटतं की आपल्याला मे जूनमध्ये माल तयार करायचा, तुम्ही तुमचं डोकं वापरा. मी आहे तुमच्यासोबत. मलाही फोन करा, मी तुम्हाला सांगेल की कसं करता येईल. हे बघा इथे चांगल्या शेंगाला, हिरव्यागार शेंगा त्या. गुड. ही जी शेंग आहे ही शेंग तुम्हाला दाखवतो मी. शेंग तोडायची अशी दाखव दादा. हे बघा, शेंग इथून तोडू नका, शेंग इथून तोडा. एवढं अंतर ठेवा झाडामध्ये, याच्यामध्ये देठ ठेवा. हे एवढं देठ असणं गरजेचं आहे. एवढं देठ मी ठेवलेलं आहे कारण यातलं जे अन्नद्रव्य आहे, मॉइश्चर आहे, ही शेंगाला राहतं मार्केटमध्ये जाईपर्यंत. आणि ही सरळ शेंग आहे, गोलाकार आहे, याच्यात मणी तयार झालेले नाही आहेत. गोलाकार शेंग आहे, सरळ शेंग आहे, लांब आहे. त्यामुळं नंबर 1चा जो मार्केटचा माल असेल तो हा असतो. शिवाय अजूनही दाखवतो. तुटायचं नाही म्हणते.
ही पण शेंग बघा, ही पण सरळ शेंग आहे, थोडंशी ते कर्व आलेलं आहे, पण ही पण एक नंबरचा माल आहे. एक्सपोर्ट क्वालिटी शेंग ही अशीच असते. कुठली शेंग ही एक्सपोर्ट क्वालिटी शेंग. म्हणजे नंबर 1चा माल जो आहे तो अशा पद्धतीचा आहे, जो हिरवा असायला हवा, 1.5 ते 2 फूट लांबी असायला हवी, सरळ असायला हवी आणि हिरवी असायला हवी, गोलाकार असायला हवी. तो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे, किंवा ही अशी म्हणतो आपण, गोलाकार आहे, सरळ आहे, हिरवी आहे, हा एक्सपोर्ट क्वालिटीचा मेल आहे. पण असा देठ जो आहे ना, असा देठ जो प्रत्येक ठिकाणी ठेवला आहे ना, हा देठ ठेवणं गरजेचं आहे. हा प्रत्येक ठिकाणी देठ ठेवा मित्रांनो. ठीक आहे.